मॅडम आपल्या देशामध्ये तसं होऊ शकत नाही, कारण आपले जे आमदार खासदार वगैरे आहेत ना, सगळ्या संस्था त्यांच्याच आहेत. भैया नेपाळमध्ये प्रायव्हेट स्कूलला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तुला वाटते का आपल्या देशात पण तसं झालं पाहिजे? मॅडम आपल्या देशामध्ये तसं होऊ शकत नाही, कारण आपले जे आमदार खासदार वगैरे आहेत ना, सगळ्या संस्था त्यांच्याच आहेत. आणि त्यांचं कसं झालं माहित आहे का, आला पैसा वडा आला पैसा वडा. कसं झालं माहित आहे का, संस्था त्यांच्या असल्यामुळे की नाही आपण त्यांना काही करू पण शकत नाही. आणि गव्हर्नमेंट स्कूलचं तर काय विषयच नाही बघा, सगळ्या स्कूल बंद झालेल्या आहेत. निवळ घोटाळे चालू आहेत, हॉस्टेलमध्ये झालं, कॉलेजमध्ये झालं, सगळंच. म्हणजे काय 100 रुपये जागी 150 रुपये आणि 150 रुपये जागी 1000 रुपये घ्यायलेत बघा, कशाला बी. तर नेपाळमध्ये जे नवनवीन आता पीएम निवडून आलेले आहेत, त्यांनी काहीतरी नवीन नवीन रूल्स आणलेले आहेत. नेत्याचे लेकरू असो किंवा मोठ्या कोणत्याही व्यक्तीचे लेकरू असो, ते म्हणजे गव्हर्नमेंट शाळेतच जाते. तुम्हाला वाटते का आपल्या भारतातही असं झालं पाहिजे? खरं तर भारतामध्ये ह्या गोष्टी घडायला पाहिजे. ह्या गोष्टी घडण्यासाठी सगळ्यात पहिले जे नेत्याचे प्रायव्हेट स्कूल आहेत ते सगळ्यात पहिलं बंद करायला पाहिजे. जे की सरकार आहे ते सरकार आता फक्त सरकारी जे शाळा आहेत त्या बंद कशा होतील याच्या मागे लागलेलं सरकार हे आहे. त्याच्यामुळे जे नेत्यांच्या प्रायव्हेट स्कूल आहेत ते नक्कीच बंद व्हायला पाहिजे. आणि ज्या प्रायव्हेट स्कूलची जे फीस जी आकारणी आहे सर्वसाधारण लोकांसाठी ती खूप मोठी आहे. सध्या जी इंग्लिश मीडियम किंवा कॉन्व्हेंटच्या नावाखाली जी लूट होत आहे सामान्य जनतेकडून, कारण का स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक सामान्य लोकांना वाटते की आपलाही मुलगा काहीतरी इंग्लिश मीडियम मध्ये शिकावा किंवा खाजगीमध्ये शिकून काहीतरी मोठ्या हुद्द्यावर जावा, या उद्देशाने ते इंग्लिश स्कूलमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये टाकत आहेत. आणि त्यांची खूप प्रमाणामध्ये लूट होत आहे. आणि याच्यामध्ये सध्या सरकार बघता त्यांचं सरकारी शाळा जे बंद पाडण्याचं, जिल्हा परिषद शाळा जी असो आपली कुठली, त्याचं बंद पाडण्याचं जे धोरण आहे ते खूपच म्हणजे सामान्य जनतेसाठी धोकादायक धोरण आहे. आणि त्या नेत्याच्या स्वतःच्या खाजगी शाळा असल्यामुळे त्यांनी खाजगी शाळेला कसा बढावा मिळेल किंवा काय अशी धोरणं ते राबवत आहेत. त्यामुळे याच्यावर कुठेतरी विचार होऊन खाजगी शाळा बंद होऊन सरकारी शाळेला खाजगी शाळेचं जे स्टेज आहे तशी स्टेज सरकारी शाळेमध्ये बनवणं गरजेचं आहे. हीच नेपाळचं मला कौतुक वाटते की एवढा देश असून त्यांनी असा निर्णय घेतला. प्रायव्हेट स्कूलला नक्कीच बंदी घालण्यात आली पाहिजे, कारण सरकारी स्कूलमध्ये सगळे मुलांना चांगलं न्याय भेटू शकते. गरीब श्रीमंत असो, गरीब असो किंवा मध्यमवर्गीय सगळे विद्यार्थी गव्हर्नमेंट शाळेत शिकले पाहिजेत, हे असं मला वाटते. आणि शिक्षक भरती करून चांगले शिक्षक हे गव्हर्नमेंट शाळेत जर भरती केलं तर सगळ्या शिक्षकावर चांगले जर नजर सरकारने ठेवलं तर एक चांगलं होईल आणि सगळे गरीब श्रीमंत मुलं सगळे चांगले शिकू शकतात.